फक्त जरासं एक लेवल वरती सुरू झालं, म्हणजे एक मिडियमपेक्षा थोडीशी वरची लेवल आहे. ठीक आहे, हार्ड म्हणता येणार नाही, फक्त समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. काय दिलेलं आहे, तळ्यामध्ये एक स्तंभ आहे, प्रश्नकरीचा तो बघून घ्या, लेटेस्ट आहे. MPSCचा आपली जे काही गट ब ची परीक्षा असते, गट ब ची 19ची परीक्षा आहे, पूर्व परीक्षा, म्हणजे PSIST ASUची प्रिलिम्स आहे. मग त्यात म्हटलं गेलं तळ्यात एक स्तंभ आहे. चला, एक स्तंभ आहे, पुढे काय म्हटलं गेलं, निम्मा स्तंभ हा तळ्यामधील चिखलामध्ये रुतलेला आहे. ठीक आहे, मग तळ आहे, त्या तळ्यामध्ये चिखल असेल, वर पाणी असेल, वरती हवेत असेल. ठीक आहे, बेसिक गोष्ट आहे. मग त्याच्यावर त्याचा 1/3 भाग जो आहे तो पाण्यामध्ये बुडालेला आहे. ठीक आहे, आणि 7 एकक म्हणजे काय, 7 मीटर, 7 सेंटीमीटर, 7 किलोमीटर, किलोमीटरचं नसेल एवढं, पण 7 सेंटीमीटर मीटरपर्यंत. ठीक आहे, ठीक आहे, लांबी असलेला भाग हा पाण्याच्या बाहेर आहे, पाण्याच्या बाहेर आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण सगळं अंडरस्टँड केलं, इमॅजिन केलं की नेमका तो स्तंभ कसा उभा असेल. थोडा अर्धा चिखलामध्ये असेल, थोडा भाग वरती व 1/3 भाग पाण्यामध्ये असेल, आणि बाकीचा भाग कुठे असेल, वरती हवेमध्ये असेल. आणि मग त्याने म्हटलंय स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. थोडासा कॉम्प्लिकेट जरी वाटतोय तसं नाहीये, इमॅजिन करा त्या प्रश्नाला. इमॅजिन करताना एकच गोष्ट ध्यानात घ्यायची, समजा आता हा आपला स्तंभ आहे. ठीक आहे, स्तंभ फक्त व्यवस्थित समजून घ्या. हा स्तंभ आहे, हा स्तंभ हा पहिल्यांदा निम्मा स्तंभ, याचा निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलामध्ये रुतलेला आहे. तर आता आपण काय करूया, याच्यामध्ये हा निम्मा स्तंभ जो आहे तो इथं ह्या चिखलामध्ये रुतला म्हणून आपण समजू. हा सगळा चिखल झालाय, सगळा इथं चिखल, ह्या चिखलामध्ये हा निम्मा स्तंभ रुतलेला आहे. समजा आपण असं म्हटलं, ह्या स्तंभाची एकूण उंची ही x आहे. स्तंभाची एकूण उंची काय मानली आपण, x मानली आपण, असे xच मानतो ना, काय मोठा विषय नाही, x मानले आपण. तर xचा म्हणजे ह्या पूर्ण स्तंभाचा निम्मा भाग हा त्या चिखलामध्ये रुतलेला आहे. मग आपण काय करूया, हा जो निम्मा भाग आहे त्याला आपण x/2 असं म्हणू शकतो. क्लिअर? मग त्याला थोडं सिस्टमॅटिक लिहून दाखवतो. तुम्हाला कसं वाटतं, असं लिहिलं पाहिजे मास्तरने, काय लिहिलं पाहिजे सर तुम्ही असं लिहा, x/2 लिहा. ठीक आहे, चला तसं लिहू आपण. x/2 एवढा भाग, हा एवढा चिखलामध्ये रुतलेला आहे, हा चिखल आहे सगळा. त्याच्यावरती त्याने असं म्हटलंय, त्याचा 1/3 भाग हा पाण्यामध्ये बुडालेला आहे. याचा 1/3 भाग हा पाण्यामध्ये बुडालेला आहे. आता आपण इथे पाणी असं दाखवूया, इथं पाणी आहे, हा पाण्यामध्ये याचा उरलेला जो काही भाग आहे 1/3 तो दाखवला गेलाय अजून. ठीक आहे, आणि मग हा भाग कुठे गेलाय, पाण्यामध्ये गेलेला आहे. हा भाग कुठे, चिखलामध्ये. मग त्या पाण्यामध्ये किती भाग आहे, पाण्यामध्ये त्याने म्हटलंय ना त्याचा 1/3 भाग हा पाण्यामध्ये. 1/3 म्हणजे x/3, मी ते लिहून दिलं तुम्हाला मगाशी. सो x/3 म्हणजे काय, आपण इथे लिहायचं x/3. हा जो एवढा भाग आहे हा पाण्यामध्ये बुडालेला आहे. केवढा, x/3 एवढा भाग. ठीक आहे, बघा x/3 एवढा भाग पाण्यामध्ये, x/2 म्हणजे निम्मा भाग हा चिखलामध्ये. आणि मग त्याने असं म्हटलंय बाकी 7 एकक लांबीचा जो भाग आहे तो पाण्याच्या बाहेर आहे. म्हणजे इथून जो वरचा भाग आहे हा वाला, हा भाग, हा 7 एककचा भाग हा त्याच्या बाहेर आहे, लक्षात घ्या. म्हणजे पाण्याच्या बाहेर एवढा भाग 7 एककचा वरती आलेला आहे. आता आपण जर 3 तुकडे केले, हा पहिला, दुसरा आणि तिसरा, तर याची सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला स्तंभाची पूर्ण उंची मिळते. एकदा लक्षात घ्या सगळ्यांनी, मांडणी कशी करतोय बघा. म्हणजे हे असं लिहू शकतो का की स्तंभाची उंची जर आपण पाहिली, ती उंची आहे x, टोटल उंची किती x आहे. पण त्याच्यात 3 भाग पडतात. 3 भाग कसे पडतात बघा, ह्या 3 भागामध्ये पहिला भाग चिखलामधला, दुसरा भाग पाण्यामधला, तिसरा भाग त्याच्या वरचा हवेमधला. ठीक आहे, मग जो चिखलामधला भाग आहे तो किती, x/2 आहे. चिखलामधला भाग हा x/2 आहे, प्लस पाण्यामधला भाग किती, x/3 आहे. मग आपण इथे x/3 लिहून टाकलं, काही विषय नाहीये. त्यानंतर जो भाग हवेमध्ये तो किती, फक्त 7 आहे, 7 आहे त्याच्या बाहेरचा, आणि इज इक्वल टू किती आहे, x आहे. ठीक आहे, आता हे सोडवत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी तुम्हाला एक बेस्ट वे सांगतो, म्हणजे 2 स्टेपमध्ये जर तुम्हाला हे गणित उडवायचं असेल तर काय करता येईल. तर इथे फक्त बघायचं, इथे 2 दिलेला आहे बघा, लक्षात घ्या. थोडी वेगळी मेथड दाखवते मुद्दाम मी. इथे 2 दिलेला आहे, इथे 3 दिलेला आहे. सो 2 आणि 3चा लसावी किती, लसावी मासावी शिकवलंय. 2 3चा लसावी असणार आहे, ज्याला 2 3ला तर भाग जातच नाही, तर 2 3च्या पाड्यातली कॉमन संख्या म्हणजे 6. 2 3चा लसावी आहे 6. तर आपण काय करायचं, सरसकट 6ने गुणायचं. म्हणजे एका स्टेपमध्ये ते सगळं बॅलन्स होऊन जातं इक्वेशन. म्हणजे तुम्हाला साधं एक पट्टी मिळते इक्वेशनची. कशी ती बघा. आता जर मी इथे 6ने गुणत असेल तर 6ने इथे गुणावं लागेल, 6ने इथे गुणावं लागेल, 6ने इथे पण गुणावं लागेल, आणि 6ने इथे गुणावं लागेल. तर प्रत्येकाला मी 6ने गुणणार आहे, प्रत्येकाला 6ने गुणणार आहे. मग ते गुणणार कसं बघा. आता मग इथे x/2 आहे, त्याला मी 6ने गुणलं, प्लस इथे x/3 आहे, मी त्यालाही 6ने गुणलं, प्लस इथे 7 आहे, मी त्यालाही 6ने गुणलं, आणि हा x आहे, मी त्यालाही 6ने गुणलं. एखादा म्हटलं असं नका करू, आपलं बेसिकच करा. तर बेसिक काय केलं, 3ने x ला गुणलं 3x, 2ने गुणलं 2x, 3 आणि 2 5, 5x आणि खाली 3 2 6. तसं केलं तरी उत्तर येणारच आहे आपलं, त्याला कोणी अडवू शकत नाही. आपण स्टील ही मेथड एकदा बघू ना, नवीन काहीतरी शिकूया आपण. येणे किती लवकर येतं बघू आपण. चला, मग असं करत असताना इथला 2 1 2, इथं 2 3 6, इथं 3 1 3,
3 दुने 6. आता सॉल्व्ह करू आपण. x गुणिले 3 म्हणजे 3x मध्ये अधिक आहे. बरं x गुणिले 2 म्हणजे 2x अधिक 7 गुणिले 6 7 सकून 42 आणि इज इक्वल टू x गुणिले 6 म्हणजे इथं 6x. बेसिक एकदम ठीक आहे. आता काय करायचं, तुम्ही विचार करायचा की 3x आणि 2x ची बेरीज जर केली तर ती 5x येते. मग आता दरवेळेला तिकडचं x वालं पद इकडे आणण्यापेक्षा हा 5x आपण तिकडे घेऊन जाऊ. एकदा ती स्टेप दाखवतो. इथे 5x आला, फिक्स आहे. 3 आणि 2 किती आला 5 आला आणि प्लस किती आहे 42 आहे. इज इक्वल टू किती आहे 6x आहे. आता हा 5x जर तिकडे गेला तर कॉमन सेन्स इथे 42 राहील आणि 6x मधून तो 5x गेला तर शेवटला फक्त आणि फक्त x राहणार आहे आणि तो x राहिला इकडे आला 42 तर तुमचं उत्तर असणार आहे x इज इक्वल्स टू 42 42. हे लक्षात घ्या. मग x बरोबर 42 हे जर तुमचं उत्तर असेल तर तुमचा ऑप्शन चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. याच ठिकाणी दुसरी एक पद्धत आपण जर वापरली, दुसरी पद्धत काय, तर आपण जर समजा ऑप्शन जर ह्या समीकरणात ठेवून पाहिलं तर काय होऊ शकतं का, तर एकदा तुम्हाला ते सांगतो. हे तुम्ही नोट करून घेतलं असेल अशी अपेक्षा करतो. ते एक दुसरी पद्धत तुम्हाला लोकांना सांगतो. जर तुम्ही बाय ऑप्शन इथूनच गेला तरी उत्तर काढता येतं, फक्त इक्वेशन बॅलन्स करावं लागतं. एकदा बघा सगळ्यांनी मी काय सांगतो ते नेमकं. आता मग आता काय होऊ शकतं जर तसं केलं तर, ठीक आहे, की x ची किंमत समजा आपण असं मी काय 42 राईट आहे म्हणून तेच उडून घेऊन नाही चाललो. तो 42 4 नंबरला असता तर शेवटी सगळे पर्याय चेक करावे लागले असते. 42 जर आपण इथे ठेवून पाहिला, कुठे इथं 42 भागिले 2, समजा x ची किंमत 42 घेतली आपण, इथे 42 भागिले 3, इथं किती आहे 7 आहे आणि इकडे 42 आहे. आता हे 42 इथे बॅलन्स होऊन उत्तर 42 आलं पाहिजे. आपण तसं चेक करू, ऑप्शनने चेक करू आपण कसं येईल बघा. आता ते मग आपण इथं सॉल्व्ह केलं, 2 ने भाग दिला, 2 दुने 4, 2 1 2, डायरेक्ट तोंडी भाग द्या. आता कट करून दाखवू नका, एवढी फॉर्मॅलिटी करू नका. 3 ने भाग दिला, 3 1 3, इथे 3 चौक 12, ठीक आहे, अधिक 7. यांचं उत्तर 42 येतंय का आपण चेक करूया. चला तोंडी कॅल्क्युलेट करा. 14 आणि 7 किती आला 21, 21 आणि 21 42. सो इथं 42 येतंय, जे 42 याला मॅच होतंय. मग तसं पण करता येते जर समीकरण सोडवायचं जर जीवावर आलं असेल तर, ठीक आहे, तुमची मर्जी. ठीक आहे, ऑप्शन पर्याय क्रमांक 1 42 आहे. ठीक आहे. आणि जर हा ऑप्शन नसता तर तुम्हाला हे व्हेरीफाय झालं नसतं, तुम्ही पुढचा ऑप्शन चेक करत बसला असता. मग तुम्हाला सगळेच ऑप्शन चेक करण्यापेक्षा हे एक्सने सोडवलं तेवढाच वेळ गेला असता ना, काही जास्त तर लागू शकत नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता थोडंसं एक वेगळा निवडणुकीचा प्रश्न आहे. काय म्हटलं त्यामध्ये, MPSC CSATचा प्रश्न आहे बघा. MPSC CSAT 2019 तब्बल 2.5 मार्काचा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे प्रश्न थोडासा जरा चांगला असणार आहे म्हणून आपण समजून घेऊ त्या प्रश्नाला काय ते बघा. आता की नुकत्याच पार पडलेल्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये, सरपंचाची निवडणूक सध्या ट्रेंडिंगमध्ये, ठीक आहे, त्यामध्ये 4 उमेदवार आहेत, त्यांना एकूण 972 मते मिळाली. आता 4 उमेदवार त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकले. त्याच्यामध्ये नोटाला जागा नाही ठेवायची, लक्षात नोटामध्ये आणायचं नाही, कारण त्यांनी 4 उमेदवारांबद्दलच माहिती दिलेली आपल्याला. त्यांना 972 मते मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 ने अधिक आहेत. जिंकलेल्या व्यक्तीला सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर वाल्यांपेक्षा एवढी मतं जास्त आहे, म्हणजे सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ वाल्यांना त्याच्यापेक्षा एवढी मतं कमी आहेत. अंडरस्टँड केल्याशिवाय गणित जमणार नाही, कारण तुम्ही शब्द बघता अधिक आणि तुम्ही काय करता असं करता बघा. पहिला आता 1 नंबर म्हणजे जिंकला, उमेदवार किती आहेत 4, पहिला जिंकला त्याला आपण काय मानला x मानला. नंबर 2 हा दुसरा आला, ठीक आहे, नंबर 3 हा तिसरा आला आणि हा चौथा आला. आपण काय करतो, आपण असं करतो की बाबा त्या जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78, 102 ने अधिक आहेत. आपण असं करतो, सेकंड नंबरला x अधिक 52 करतो आणि थर्ड नंबरला आपण x अधिक 78 करतो आणि फोर्थला आपण x अधिक काय करतो तिथे 102 करतो. पण ऍक्च्युअल मध्ये आपण काय केलं, आपण जो हारलाय त्याला जिंकून टाकलं. कारण x मध्ये तुम्ही जर 100 आकडा टाकून बघितला, ह्याला 100 मतं असते, त्याला 100 आणि 52 152 होतील, ह्याला 178 ह्याला परत 202 होतील, तर तुम्ही फसताय, कारण तो शब्द तुम्हाला चकवतोय. हे लक्षात घ्या. ते अधिक कोणाला आहेत, त्या जिंकलेल्या व्यक्तीला जास्त आहेत, म्हणजे हारलेल्या व्यक्तीला काही कमी आहेत ना. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही इथं अनुक्रमे इथं हे मायनस घ्यायचंय. तो शब्द फसवतो आपल्याला, लक्षात घ्या. तुम्ही काय करायचं, हा सेकंड आला ना, याच्यापेक्षा याला 52 कमी आहेत, याच्यापेक्षा याला किती आहेत 78 कमी आहेत, याला किती कमी आहेत 102 कमी आहेत, अशी मांडणी केली तर कळणार आहे तुम्हाला लोकांना. आणि ही सगळी एकूण मतं किती आहेत, एकूण मतं ही 972 आहेत. आपण सरळ काय करायचं, यांची करायची बेरीज, कोणाकोणाची, ह्या 4 उमेदवारांची मतं जर आपण एकत्र केली तर ती बनतात 972. मग आपण ते ऍड करूया. पहिल्या उमेदवाराला x मतं मिळाली, तो जिंकलेला आहे. दुसऱ्याला x वजा 52, त्याला 52 कमी आहेत पहिल्या उमेदवारापेक्षा. तिसऱ्याला 78 कमी आहेत, त्याला आपण x वजा 78 करूया. आणि चौथ्याला x वजा 102
म्हणजे या प्रकारे आपण 4 उमेदवारांची मतं लिहून घेतली. मग आता या चौघांची जर आपण ॲडिशन केली, या चौघांची मतं जर आपण ॲडिशन केली तर किती येते उत्तर बघा. उत्तर येते याच्यामध्ये 972. उत्तर येते 972, 972. आता हे समीकरण आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आता हे उभ्या मांडणीने मगाशी असे गणित आपण पाहिलं, यांची अशी बेरीज करा. मग बेरीज का होणार आहे तर शेवटी आपण सगळ्यांची मतं एकत्र करतोय. आपण कसं करतोय, आपण आपल्या पद्धतीने करू. 1 2 3 आणि 4. एक्स किती आहेत, 4 आहेत. इथं 4x आला. मग त्यानंतर हा -52 आहे, -78 आहे, -102 आहे. यांची सरळ सरळ ॲडिशन होणार आहे. आपण ते ॲडिशन डायरेक्ट इथे करूया बघा. 2 8 आणि 2 10, 10 आणि 2 आला 12. हा ठीक आहे. हात चाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 किती आला बाबा नव्हतं 13 आला. इथं 3 आला. हात चाला 1, 1 आणि 1 2, 232. एकदम व्यवस्थित निवांत करायचं, काय टेन्शन घ्यायचं. 232. या तिघांची जी काही कमी पडलेली मतं आहेत 52, 78 आणि 102 यांची बेरीज आहे 232. क्लिअर सगळ्यांना. मी 232 बेरीज आपण केली, पण चिन्ह काय द्यायचं मायनस, कारण मायनस 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 मध्ये ना, -232 आणि पलीकडं 972 आहे, हे विसरू नका. आता हा -232 जेव्हा तिकडं जाईल तेव्हा ते ॲड होऊन जाईल. मग आता काय करणार आपण, 4x चा 4x इज इक्वल टू 972 मध्ये हा 232 तिकडे ॲड होईल. तो 232 त्याला ॲड करा. किती येते बघा, 4x बरोबर 2 आणि 2 4 आला, 7 आणि 3 इथे 10 आलं, हातचा आला 1, 9 आणि 2 11 आणि 1 12. इथे आला 1204. आता आपल्याला डायरेक्ट काय करायचंय, त्या 1204ला 4 ने भाग द्यायचा आहे, कारण 4x इक्वल टू 1204 आहे. मग आपण जर x इक्वल्स टू त्या 1204ला आपण 4 ने भाग द्यायला गेलो तर साधा सरळ भागाकार आहे, खूप सिंपल भागाकार आहे. 4 1 4, इथं 4 3 12, 4 0 0, 4 1 4. इथं जिंकला त्याला 301 मतं मिळाली. हे आपल्याला डायरेक्ट क्लिअर मिळतंय. जिंकला त्याला 300, कारण x इक्वल टू 300 आलेलं आहे. ठीक आहे. आता ऑप्शन्स बघा. कोणताही निष्कर्ष, त्यांनी म्हटलं ना जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं मिळाली, आपल्याला कळालं 301 मतं मिळाली. त्याने पहिला म्हटलंय कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधात सामग्री अपूर्ण. अरे उत्तर मिळालं तर अपूर्ण कुठलं सांगताय, हे तर नाही येऊ शकत. नंबर 2, जिंकलेल्या उमेदवाराला 132 मतं नाही, 301 मतं आहेत, ते पण नाहीये. एका उमेदवाराला 200 मतं मिळाली. अरे तुम्हाला विचारलं काय, जिंकलेला किती मिळाली, ते हे कोणाला काही घेणं देणं का, हे बिनकामाच्या टाइमपास होता ऑप्शन बनवायसाठी. 4 नंबर, जिंकलेल्या उमेदवाराला 301 मतं मिळाली, तर 301 मते हे ॲब्सोल्युटली राईट आहे. चौथा ऑप्शन बरोबर आहे. या पद्धतीने 2.5 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बरं, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया. हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे MPSCच्या CSATच्या परीक्षेमध्ये 2015 मध्ये विचारला. 2015चा प्रश्न आहे. प्रश्न एकदा समजून घ्या, अंडरस्टँड करा, कारण हा प्रश्न समजल्याशिवाय सुटत नाही, हे लक्षात घ्या. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी 2 जणात मिळून एक भाताची प्लेट, ते ऍक्च्युली प्रश्नात भांडं म्हटलंय त्याने, आपण त्याला प्लेट असं नाव दिलंय कारण भांडं कळत नाही लवकर ते. ठीक आहे. प्लेट, 3 जणात मिळून डाळीची प्लेट, 5 जणांमध्ये मिळून एक भाजीची प्लेट, असं 5 जणात त्यांनी शेअर, याला आपण शेअरिंग म्हणतो. हे गणित आहे शेअरिंग वालं, याला आपण शेअर म्हणतो. यांनी प्रत्येकाने असे एक डिश 2घात, एक डिश 3घात किंवा 4घात किंवा 5 जणात शेअर केलेली आहे. ठीक आहे. आणि मग पुढे त्याने म्हटलंय 6 जणात मिळून श्रीखंडाची प्लेट, असे एकूण 108 प्लेट ऑर्डर केल्या. 108 प्लेट ऑर्डर केल्या. बरं, यांनी एकूण किती प्लेट ऑर्डर केल्या, 108 प्लेट त्यांनी ऑर्डर केल्या असतील तर आपण एकदम बेसिकने जाऊ. यांनी टोटल 108 प्लेट ऑर्डर केलेलं. ठीक आहे. मग आपण असं करूया, त्याला एकूण प्लेट 108 आहेत. कोणत्या कोणत्या प्लेट आहेत, पहिल्यांदा भाताचं. ठीक आहे. पहिल्यांदा काय, भाताच्या प्लेट्स आहेत. त्यानंतर भातानंतर कोणत्या, डाळ, मग इथं डाळ आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लस अजून काय, मग भाजी आहे. ठीक आहे. इथं भाजी आहे. ठीक आहे. भाजीनंतर कोणती प्लेट आहे, मग 6 जणात मिळून श्रीखंड आहे. वा. आणि मग इथे श्रीखंड आपण लिहून टाकलं. चला, श्रीखंड. आणि ह्या सगळ्या प्लेट्स जर आपण ऍड केल्या तर आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 108 यायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं ना. 108 प्लेट त्यांनी ऑर्डर केलेल्या आहेत. आता यांना तुम्हा लोकांना आता फॉर्म्युलेट करावं लागेल. फॉर्म्युलेट करताना व्यवस्थित करायचंय. कसं, तर आपण एक काम करूया ना, की किती कुटुंबीय त्या पार्टीला उपस्थित होते ही संख्या कधी पण x मानायची. कुटुंबियांची संख्या काय करायची, x मानायची. आणि भाताच्या डिश किती ते काढण्यासाठी भात कसा शेअर झालाय, तर भात हा त्या लोकांनी 2 जणात मिळून एक भात खाल्लाय. त्यांनी एक प्लेट, एक त्याने काय जिरा राईस, काय आपण स्टीम राईस, ते एक राईस दोघात खाल्लाय त्यांनी. मग कसा खाल्लाय तो, तर x/2. कुटुंबियांना जर 2 ने भागलं तर तुम्हाला टोटल नंबर ऑफ किती त्याने राईस बाउल मागवले ते कळून जाईल. ठीक आहे. तो x/2 झाला. त्यानंतर डाळीच्या संदर्भामध्ये डाळ कशी बाबा शिजली, तिथं डाळ कसं आहे बाबा 3 जणांमध्ये मिळून, इथं x/3 येणार आहे. भाजी कसं त्याने काय शेअर केली, 5 जणांमध्ये एक भाजी केली त्यांनी, बरोबर. सो इथे x/5 येणार आहे. प्लस श्रीखंड कसं शेअर केलेलं आहे, 6 जणात एक श्रीखंड त्यांनी शेअर केलं, इथे x/6 येणार आहे, इज इक्वल टू 108 येणार आहे. ठीक आहे. आता हे समीकरण थोडंसं लेंदी होऊ शकतं. हा, आता तुम्हाला सर मागाशी जे तुम्ही शहाणपणा केला ते ना एकाच वेळेला गुणाकार केला, तसं करता येतं इथं पण. कसं, 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 6 आहे, ह्या
चौघांच्या पाड्यामधली कॉमन संख्या काढण्यासाठी 6चा पाडा बोलूया. तर मला वाटते 6 पंचे 30 जर आपण घेतलं ना 30, त्या 30ला 6ने पण भाग जाईल, 5ने पण जाईल, 3ने पण जाईल आणि 2ने पण जाईल. मग तुम्ही 30ने सरसकट गुणलं तरी कळेल. पण सर हे परीक्षेत सुचतं का? नाही सुचत तर मग काम करा, आपलं गोरगरिबाची मेथड, हे सोडवायचं आणि हे सोडवायचं. आपल्याला अपूर्णांकाच्या बेरज आता मी सगळं शिकून झाल्या सगळ्या आधीच. मग आपण तसं करूया. काय करणार? 3x ला गुणलं इथे आला 3x, 2x ला गुणलं इथे आला 2x आणि भागिलेमध्ये 3 दुने किती आलं? 6 आलं. एवढं तर कमीत कमी आपण करू शकतो. ठीक आहे. नंतर 6ने x ला गुणलं इथे आला 6x, 5ने x ला गुणलं इथे आला 5x. ठीक आहे, मध्ये तर प्लसच आहे आणि भागिलेमध्ये 6 पंचे किती आला? इथं 30 आला, इज इक्वल टू 108. ठीक आहे. आता थोडंसं इथून पुढे अजून एक पेज ऍड करावं लागेल कारण ते खोडता येणार नाही आपल्याला. आपण बघूया नेमकं काय ते आता. चलो लेट सी. परत पाठीमागे जाऊ आणि परत पुढे जाऊ. आपण इथपर्यंत आलेलो आता. ठीक आहे. 3x अधिक 2x 5x होईल आणि खाली येईल 6. ठीक आहे, आपण ते पुढे लिहून घेऊया, मांडूया आपण ते. तर 3x आणि 2x काय आला? 5x आणि छेदामध्ये किती आहे? 6 आहे. अधिक त्याच्या पुढचं काय ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. 6x आणि 5x किती आला? 6 आणि 5 11 आला. तर ते झालं ते 11x आणि 11x भागिले त्याला किती येतो? 6 पंचे आपण 30 करून घेतलाय, त्याला 30 येतो आणि इक्वल टू पलीकडे 108 विसरू नका. भागिले किती आहे? 30 आहे आणि इज इक्वल टू एकूण भांडे किती आहेत? 108. एकूण प्लेट्स 108. आता काय करायचं? ह्याला सॉल्व्ह करायचं. इथं सुद्धा तुम्ही लसावी अजूनही वापरू शकता की सर इथं 30 आहे, इथं 6 आहे, 6च्या पट्टीत 6 पंचे 30 आहे, तर इथं दोन्हीकडे 5-5ने गुणू शकता. पण नाही सुचलं तिथं, मग काय करणार? आपलं गावठी मेथड. 30ने याला गुणायचं, 6ने त्याला गुणायचं, काहीच विषय घ्यायचा नाही. 30ने 5ला गुणलं, 3 5 15, इथे आला 150x. 6ने 11ला गुणलं, 11 66, इथे बनला 66x आणि मध्ये प्लस चिन्ह आहे आणि भागिलेमध्ये 6 18, इथे 180 इज इक्वल टू 108. इतकं मोठं आल्यासारखं वाटतंय पण ते तितकं सोपं आहे. एकदा सॉल्व्ह तर करून बघू काय ते. 150 आणि 66 एकदम निवांत ॲडिशन करा. 6 आणि 0 6, 6 आणि 5 11चं 1, हात चाला 1 1 आणि 1 2, 216. एवढं तर कळतं कमीत कमी. आणि साईडला कोण आहे? तो x आहे. 216x भागिले 180 इज इक्वल टू 108. मी खूप एकदम जनरल स्टुडंट सारखं सॉल्व्ह केलेलं ते. बाकी ते लसाई मसाई वगैरे सगळं टेक्निक वापरून ते गणित मागच्याच ह्याच्या सुटलं असतं, पण स्टील बेसिकनेच जातोय. मग तुम्हाला जास्त एक्स्ट्रा लोड नको. ठीक आहे. आता हे आलंय 216x भागिले 180. आता आपण मगाशी अशी एक परिस्थिती एक ठिकाणी पाहिली होती गणितामध्ये. हा 180 हा वर जातो आणि 216 खाली येतो. बिंदास करून टाका. 108च्या शेजारी हा 180 इथं भागिले इथे गेला की गुणिले होऊन जाईल. कोण? तो 180 आणि हा 216 इथे गुणिले तर इथे आला की भागिले होऊन जाईल 216. आता जस्ट इमॅजिन, जस्ट विचार करा, शांत डोक्याने विचार करा. 2 2 3 3 4 4 5 5 ने भाग न देता एक विचार केला पाहिजे माणसाने की 100ची डबल 200 आणि 8 2 16, 108ची डबल करा 216, 108ची डबल 216 बेसिक आहे. मग आपण असं करू ना, 108 1 108, 108 2 216, म्हणजे 108चा पाडा पाठ करा असं नाही म्हटलं मी, पण कुठल्या संख्ये दुप्पट तर कमीत कमी माणसाला कळली पाहिजे ना. आणि हे दुप्पट केली आणि मग 180 भागिले 2 राहिले तर बे एक बे, इथं 92 18 90, आपलं उत्तर असेल 90. एकूण 90 कुटुंबीय त्या पार्टीसाठी उपस्थित होते. संपला विषय. मग उत्तर असेल आपलं काय? तर पर्याय क्रमांक 3. मग एखादा म्हटलं सर ते मगासारखं नाही करतायत का शॉर्टकटने ऑप्शनने? करू शकता. इथं काय करायचं? ह्या समीकरणामध्ये हे न सोडवता पहिला 30 टाकून बघायचा 108 उत्तर येते का, मग 60 टाकून बघायचं 108 येते का. तुम्ही जर 30 टाकला तर 30 भागिले 2 होईल, 30 भागिले 3 होईल, 30 भागिले 5 केलं, 30 भागिले 6 केलं. ऍडिशन बघा कमी येते खूप, 108 येत नाही ते. मग तुम्ही 60 टाकून पाहिलं तर येते का? जर नसेल येत, 108 मॅच होत नसेल तर तुम्ही 90 टाकून पाहा. तिथे 90 टाकून पहा म्हणजे 90 किंमत ठेवून पहा. म्हणजे 90 किंमत ठेवली तर काय? 90 भागिले 2 इथं काय येणार आहे? पहिल्यांदा बघा इथं 45 येणार आहे. 90 भागिले 3 केलं तर 90 भागिले 3 30 येणार आहे. ठीक आहे. 90 भागिले 5 केलं तिथे 5 1 5. ठीक आहे. आणि ते 4 म्हणजे 45, ऑलमोस्ट 18 येणार आहे. ठीक आहे. 90 भागिले 6 केलं तर 6 1 6 येईल आणि त्यानंतर मग ते राहिलं किती? 30 म्हणजे 6 35 ते 15 येणार आहे. यांची ऍडिशन करून बघा तुम्ही लोक, यांची ऍडिशन करून बघा. बघा ना, 15 सक 90, 18 18 पंचे 90, 30 त्रिक 90, 5 जुने 90, बरोबर आहे का? आता ऍडिशन जर केली आपण तर बघा 5 8 8 आणि 5 13, 13च 13 आणि 5 किती आला? तो 18 आला. हात चाला 1 1 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 108 येते. पण कशाला करताय? समीकरण सुटतंय तेवढ्या वेळात सुटते ना. मग तुम्हाला इथे 2 ऑप्शन चेक करून तिसऱ्याला जावं लागलं असतं, त्याच्या वेळेतच समीकरण सुटलं असतं. ठीक आहे. सो सुटतंय. उत्तर काय ते आपलं 90 येते. संपलं. आता पुढचा प्रश्न MPSC CSAT 2019चा लेटेस्ट क्वेश्चन आहे, 2.5 मार्कासाठीचा. काय म्हटलं गेलंय? विद्यार्थ्यांच्या गटामध्ये, विद्यार्थ्यांचा गटाला कधी पण X मानायचं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अख्खा गट आहे ना तो. मग त्या गटामध्ये 2 मानायचं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अख्खा गट आहे ना तो. मग त्या गटामध्ये
2 पंचमांश मुली आहेत. आपण एक काम करू, मग मुलींचा जो काय आकडा असेल, मुलींची संख्या ही विद्यार्थ्यांच्या x या गटामध्ये 2 पंचमांश आहे, मग त्याला म्हणायचं आपण 2x/5 या पद्धतीत त्याला लिहायचं. मग पुढे मुलींमधील त्या ज्या मुली आहेत त्या मुलींच्या गटामधल्या ज्या आता मुली किती आहेत 2x/5 आहे, त्याच्यामध्ये 2/3 मुलींना गणितामध्ये 90% जास्त मार्क आहेत. लक्षात घ्या किती आहेत, 90% जास्त त्यांना मार्क मिळालेले आहेत आणि अशा मुलींची संख्या ही 36 आहे. मग आता मांडणी कशी करतोय बघा. आता ह्या ज्या मुली आहेत किती आहेत 2x/5 या मुली आहेत. ठीक आहे, या 2x/5 या मुलींमधला एक गट असा आहे ज्यांची संख्या यांच्या 2/3 आहे. या एवढ्या सगळ्या मुलींना बरं 2x/5 मधल्या 2/3 मुलींना गणितात 90% जास्त मार्क आहेत आणि यांची संख्या किती माहिती आहे का 36 आहे. यांची संख्या ही 36 आहे. आता हे समीकरण मांडलं आपण. विद्यार्थ्यांचा एक गट आहे त्याच्यामध्ये मुलींची संख्या 2 पंचमांश आहे, मग त्याला आपण म्हणायचं 2x/5 मुली आहेत. मग त्या गटामध्ये परत 2/3 मुली अशा आहेत की ज्यांना गणितात 90% अप मार्क आहेत, म्हणजे त्या मुलींची संख्या किती 36 आहे. मग ह्या मुलींच्या गटामध्ये 2/3 ने त्याला गुणायचं आणि जे काय मिळेल त्याचं उत्तर 36 पाहिजे. ठीक आहे, मग आता आपण याला सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना बघा लक्षात घ्या एकदम काळजीपूर्वक. 2 दुने आपण याचा अंशाने अंशाला छेदाने छेदाला 2 दुने किती आला 4, 4x झालं, 5 त्रिक किती आला इथे 15 आला. ठीक आहे, इज इक्वल टू काय आलं 36 आलं. आता हे आपण सॉल्व्ह करतोय एकदम निवांत. 15 वर जाईल 4 खाली जाईल, आपल्याच बेसिक नुसार x इक्वल टू 36 त्याला गुणिले कोण जाईल तो 15 जाईल, त्याला गुणिले 15 जाईल आणि याला भागिले कोण जाईल तर भागिले 4 जाईल. सो भागिले 4 गेल्यानंतर आता आपण याला सॉल्व्ह करताना 4 ने आपण त्याला भाग देऊया. 4 × 4 इथे 4 9 36 आला आणि x इज इक्वल टू 15 9 35 असे 135 ही संख्या कुठली आली तर ही संख्या आली फक्त आणि फक्त त्या टोटल विद्यार्थ्यांची. का याचं कारण सांगतो. आपल्याला विद्यार्थ्यांना आपण x मानलं होतं आणि ही x ही संख्या ही विद्यार्थ्यांची झाली, तर याला गोळा मारू नका. पहिली गोष्ट का प्रश्न विचारलाय त्या गटामधील मुलांची संख्या किती. मुलांची संख्या काढण्याच्या आधी टोटल विद्यार्थी 135 हे कळाले. मुलींचा जो काही गट आहे टोटल मुली किती आहेत 2 पंचमांश आहेत. आता डायरेक्ट जर समजा अंडरस्टँडिंग होत असेल ते करता येईल की बाबा टोटल गटामध्ये टोटल विद्यार्थ्यांमध्ये 2 पंचमांश जर मुले असतील तर 3 पंचमांश मुलं असतील. आणि हे जर असं कळत नसेल तर बेसिक सांगतो. बेसिक असे एकूण विद्यार्थी किती आहेत 135 आहेत. मग आता याला म्हणून आपण हे विद्यार्थी आहेत. हे काय बाबा विद्यार्थी म्हणजे मुलं मुली सगळे बरं लक्षात घ्या. मग 135 मध्ये आता मुलींची संख्या जर आपण काढायला गेलो ती 2 पंचमांश आहे कशाच्या एकूण मुलांच्या. तर मुलांचा आपल्याला आकडा मिळाला 135 आहे. इथे आपण 135 घेऊन टाकायचं. मुलींची संख्या काढून घ्यायची 5 × 5 इथे 5 दुने 10 आणि इथे 5 7 35 27 दुने इथे 54 संख्या आली मित्रांनो फक्त आणि फक्त मुलींची. तुम्हाला प्रश्न विचारलाय मुलांची संख्या किती. 135 मधून फक्त 54 मुली मायनस करून टाकायच्या, फायनल करून टाकायचं. मग तुम्हाला काय करायचं मुले किती तर मुले 135 मधून आपण जर ते 54 आपण मायनस केलं 54 आपण मायनस केलं झाला संपला विषय. 54 मुलींची संख्या मायनस करून टाकायची. चला 5 मधून 4 गेला 1 आला, 3 5 जात नाही, 13 5 गेलं की त्याला वरून ते 8 81 मुलं असतील. बस इतकं केलं तरी चालतं काय विषय नाही. 81 मुलं असतील आणि ह्या कॅल्क्युलेशनला MPSCने राज्यसेवेला 2.5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, चलो सो लेट्स सी आता पुढचा प्रश्न काय. तर थोडंसं आता एक समीकरण बेस क्वेश्चन आहे. कसं ते बघा इक्वेशन बेस. MPSC CSAT 17चाच प्रश्न आहे, खूप लांबचा नाही. CSAT 17चा म्हणजे काय जवळचाच प्रश्न आहे आपल्या. मग काय दिले त्या प्रश्नामध्ये एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या. ठीक आहे, आपण मांडणी करायला घेऊ आता. एका संख्येच्या आपण मागाशी असं गणित पाहिलं एका संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x पेक्षा कितीने लहान 3 ने लहान असलेली संख्या ही त्याच संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल. इतकी म्हणजे इक्वल असेल. यांना इक्वेट करायचं. ह्या समीकरणाला सॉल्व्ह करायचं आपल्याला पहिल्यांदा. पुढचं काय विचारलंय ते आपण नंतर बघू. हे तरच्या पुढचं आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण x ची किंमत काढून घेऊ. ही किंमत काढताना तुम्ही कसंही करा काही प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या पद्धतीने करा त्यांच्या पद्धतीने कसंही करा. आपण जनरली सॉल्व्ह कसं करतो की x वाली पद आम्ही इकडे आणतो मास्तर. ठीक आहे, बिंदास करा. हा 3x इकडे येईल, हा -3 हा तिकडे जाईल. मग 3x इकडे येताना 2x चा 2x 3x तिकडून इकडे आला तो बनला -3x. मध्ये चिन्ह आहे इक्वल, तिथे +2 आधीपासून वाट बघतोय त्या 3 ची. पण हा -3 जेव्हा तिकडे जाईल तेव्हा तो +3 बनेल. मग तो +3 इथे करून घ्या. चिन्हात मिस्टेक नाही पाहिजे.
हा 3x तिकडून इकडे आला -3x झाला, हा -3 तिकडे गेला तो +3 झाला, आणि 2x आणि 3x ची वजाबाकी होईल कारण एक प्लस आणि एक मायनस आहे. 3x मधून 2x गेले, x राहिला, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस ते तुम्हाला इथे द्यावं लागेल. -x बरोबर 2 आणि 3 आलं 5, इथे आला +5, परंतु आपल्याला x ची किंमत काढायची असते, -x ची नाही. जर का -x बरोबर +5 असेल तर आपण काय करायचं, म्हणजेच x बरोबर -5. परंतु प्रश्न अजून बाकी आहे, लगेच -5 ला गोळा मारू नका. प्रश्न काय विचारला, 2.5 मार्काचा आहे, व्यवस्थित वाचा. तर त्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या, ह्या x च्या म्हणजे -5च्या त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान. आता नीट ऐका सगळ्यांनी, प्रश्न वेगळा आहे तुमचा. त्या संख्येच्या, ही जी संख्या आपल्याला आता कोणत्याही -5 आपण त्याला xच मानू सध्या, या संख्येच्या म्हणजे x च्या 5 पटीपेक्षा, किंवा तुम्हाला त्या मांडणीत एकदम व्यवस्थित मांडून दाखवतो काय ते बघा आता, की त्या संख्येच्या म्हणजे x च्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या किती, हा तुम्हाला प्रश्न विचारलाय. x ची किंमत तर आपल्या समोर आहे सगळ्यांच्या, ती -5 आहे. x ची किंमत किती आहे, x ची किंमत ही -5 आहे, विसरू नका. साईडचा याला गुणिले 5 -5 सगळं सेम. मग आपण आता सोडवलं, 5 गुणिले 5 5 5 25, त्याला दोघांमध्ये गुणाकार करताना -1 होता, उत्तर मायनस पाहिजे, साईडचा -5. मग -25 -5 या दोघांची काय होते, तर बेसिक आपल्या नियमानुसार बेरीज होते. 25 आणि 5 काय बनतं, 30 बनतं, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं. उत्तर पाहिजे -30, -5 नाही, -5 तर संख्या आली आपली, आणि त्याला 5 ने गुणून 5 कमी केला तर -30 येतोय. सो -30 आपला आन्सर पाहिजे पर्याय नंबर 3 मध्ये. हे असं पाहिजे 2.5 मार्कासाठी. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता पुढे बघा सगळ्यांनी, थोडासा एक वेगळा नॅचरल नंबर्सचा कसा काही प्रश्न विचारला. हा संख्या पद्धतीचा प्रश्न आहे, आणि तो संख्या पद्धती तुम्हाला खूप मासे इथे येणार आहे, पुढच्या भागात येणार आहे, खूप साऱ्या ठिकाणी येणार आहे. हा प्रश्न आहे MPSC CSAT 2019चा 2.5 मार्काचा प्रश्न आहे. काय विचारला गेलाय, एक्सच्या कोणत्या किमतीसाठी, नीट आहे का, प्रश्न खूप वेगळा आहे, विचित्र आहे. एक्सच्या कोणत्या किमतीसाठी तुम्हाला म्हणजे ह्याच्यातली किंमत निवडायची. ठीक आहे, हे लक्षात घ्या. एक तर 3 नाही तर 4 नाही तर 5 नाही तर 6. एक्सच्या कोणत्या किमतीसाठी x² अधिक x/2 वजा 4 या समीकरणाचे मूल्य 0 ते 4. 0 ते 4 म्हणजे काय, 0 ते 4 मध्ये लक्षात घ्यायचं, 0 ते 4 मध्ये तुम्हाला लोकांना 1 येतो, 2 येतो, 3 येतो, हे 0 ते 4च्या मधल्या संख्या सगळ्या. आणि त्याने पुढे काय म्हटलंय, या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे ते निवडा. म्हणजे तुमचं उत्तर 1, 2 किंवा 3 असलं पाहिजे, म्हणजेच तुम्हाला म्हणतो आपण त्याला 0 ते 4च्या मध्ये, 0 ते 4च्या मध्ये. मग याच्या मधलं मूल्य आलं पाहिजे, अशी ह्यातली एक संख्या निवडायची जी x ची किंमत असणार आहे. जी किंमत त्यात आपण ठेवली तर आपलं उत्तर एक तर 1, 2 किंवा 3, म्हणजेच 0 ते 4च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आपल्याला मिळणार आहे. हे लक्षात घ्या, पहिला प्रश्न समजून घ्या, मग आपण ते समीकरण एकदा लिहून घेऊ व्यवस्थितपणे. समीकरण काय दिलंय की x²/4 परत इथं अधिक x/2 -4. याच्यात जर का समजा मी पहिला पर्याय ऑब्झर्व करा सगळ्यांनी, 1 नंबरचा पर्याय 3, x ची किंमत 3 ठेवून पाहिली आपण. जर मी इथं 3 ठेवून पाहिला तर इथं मित्रांनो मी तोंडी सांगतो तुम्हाला लोकांना, 3चा वर्ग 9 होईल. 3चा वर्ग 9, 9 भागिले 4 केलं तर उत्तर जाईल पॉईंटमध्ये, उत्तर जाईल पॉईंटमध्ये. परत 3/2 उत्तर पॉईंटमध्ये जाईल. आपल्याला पॉईंटमध्ये नैसर्गिक संख्या पॉईंटमध्ये नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला उत्तर हे परफेक्ट 1, 2 किंवा 3 पाहिजे. त्यामुळे 3 घेऊन काय चालणार नाही. आपण आता 4 घेऊन पाहूया. 4 ऑलरेडी 4 दिसतोय, 4 समय 4चा वर्ग गेला 16, त्याला भाग जाणारच आहे. आपण 4 घेऊन पाहूया. आपण पर्याय नंबर 2, आपण x ची किंमत ही 4 घेऊन पाहतोय. जर मी इथे 4 ठेवला तर इथे 4चा वर्ग, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे तेच, हे भागिले 4, इथे प्लस, इथे भागिले 2, आणि आपण काय x काय घेतो, आपण 4 घेतोय. ठीक आहे, आणि हे बाकीचं -4 सेम. आपण ह्याला सॉल्व्ह करतो. आता लक्षात घ्या, आपण ह्याला सॉल्व्ह करून पाहतोय. जर आपण 4चा वर्ग केला, 4चा किंवा एखादा असं म्हणलं कशाला टाइमपास करतो, 4चा वर्ग इथे 4 आहे, 4ला एक वर्ग कट करून टाक, 4 लिह, कसं बी कर, शेवटी 4च येणार आहे. ठीक आहे, काहीच विषय नाहीये. सो 4चा वर्ग इथे 16 भागिले 4 अधिक 2 1 2 2 2 4, इथे 2 आला, -4. ह्याला पुढे सॉल्व्ह करायचं बाकी आहे, घाई करू नका. इक्वल टू 4 ने याला भाग द्या, 4 1 4, इथे 4 चौक 16, इथे 4 आला, पहिल्यांदा 4 आला, अधिक साईडला 2 आलाय, कसा 2 आलाय, 2 2 4 आला, आणि साईडला परत -4 आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करत असताना डायरेक्ट असं करू शकता की सर 4ला 4 कॅन्सल, नाहीतर 4 आणि 2 6, 6तून 4 गेला परत 2. मग नाहीतर मी बेस्ट सांगतो, ह्या 4ला 4 कॅन्सल करा, कशाला टाइमपास करता. उत्तर 2 आलं. उत्तर 2 आलं म्हणजे ही संख्या 0 ते 4च्या मध्ये
0 ते 4च्या मध्ये उत्तर 2 येते. आपल्याला उत्तर यायला पाहिजे होतं एक तर 1 पण चालते, 2 पण चालते ना, ते 3 पण चालते. पॉईंट नाही चालत, परफेक्टच पाहिजे, कारण नैसर्गिकच पाहिजे, लक्षात घ्या. मग अर्थात यामध्ये 2 उत्तर येते. कोणामुळे येते? हे 4 मुळे येते. जर तुम्ही 5 घ्यायचा प्रयत्न केला तर 5चा वर्ग 25 आणि 25/4 पॉईंट मध्ये जाईल, चालणार नाही. आणि जर तुम्ही 6 घेतला तर ऐका काय होईल. आता 6 घेतला, 6चा वर्ग 36, 36ला 4ने भाग दिला, 4 9 36 9. ठीक आहे. मग परत 6 घेतला, 6ला 2ने भाग दिला, 2×6, मग 9 आणि 3 12, 12तून 4 गेले ते 8. रेंजच्या बाहेर जाते, रेंज 0 ते 4ची, त्यामुळे ते पण चालणार नाही. म्हणजे उत्तर काय असणार आपलं? पर्याय नंबर 2, याला 2.5 मार्क होते. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता भक्ताचा काहीतरी प्रश्न परत एकदा, आणि काहीतरी पैसे वगैरे डबल होण्याचा काहीतरी स्कीमवाला प्रश्न आहे. ठीक आहे, आपण ती स्कीम काय नेमकी बघूया. तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय STI पूर्व परीक्षा 2016. प्रश्न समजून घ्यायचा आहे. काय म्हटलं गेलंय? एका भक्ताजवळ काही रक्कम होती, एक्स रक्कम होती, काही रक्कम होती, एक्स रक्कम होती. ठीक आहे. मग पुढे मार्गातून जाताना, रस्त्याने जाताना तिने 4 देवळांना भेटी दिल्या. असा एक क्वेश्चन मगाशी पाहिला, पण तिथे तुम्हाला मी काहीतरी दिलं होतं, ते फुलांचा प्रश्न होता, पण तुम्हाला फुलांची संख्या दिली होती. इथे तुम्हाला संख्या दिलीच नाही, पैसे किती दिलंच नाही तुम्हाला लोकांना. मग जेव्हा ती प्रत्येक देवळात पाऊल ठेवते, स्कीम मध्ये, बरं प्रश्न हा परत, देवळात पाऊल ठेवल्याबरोबर काय होतं? तिच्याकडची रक्कम ही दुप्पट होते. हे लक्षात घ्या. दुप्पट का तिप्पट का चौपट का दीडपट ते बघायचं परीक्षेमध्ये. दुप्पट होते. आणि त्यावेळेला ती काय करते? ती प्रत्येक देवळामध्ये 100 रुपये देऊन टाकते. आपण फुलांमध्ये पण तेच पाहिलं होतं, इथे आता फक्त पैसे आहेत, 100 रुपये देऊन टाकते. जेव्हा ती 4थ्या देवळातून परतली तेव्हा तिच्याकडे काहीही पैसे उरले नाहीत. मग तिच्याकडे 0 रुपये उरले, काहीच राहिलं नाही, सगळे पैसे गेले, होते तेवढे गेले. आणि मग तुम्हाला म्हटलंय तर त्या भक्ताजवळ सुरुवातीला असलेली रक्कम दाखवणारा पर्याय निवडा. तर याला एक्सने करता येतं, पण मी तुम्हाला रेकमेंड करेल, हा संख्याचा प्रश्न आहे. आकडा जर माहित असेल किंवा नसेल माहित तर आपण एक एक ऑप्शन चेक करून पाहू शकतो. आपण त्या मेथडने बघू, सगळ्यात बेस्ट राहील, हे तुम्ही लक्षात घ्या. एक्सने थोडंसं गणित खूप मोठं लांबलचक आणि कॉम्प्लिकेट होऊ शकतं, त्यामुळे आपण ऑप्शनने करू, जास्त बेटर राहील बघा. आणि असंही ऑप्शनमध्ये पहिले 2-3 चुकले तरी काही फरक पडत नाही. 2 देवळातच कळतं पुढे काय होणार. म्हणजे समजा काही तर रक्कम घेऊन गेली, पहिल्या देवळात गेली, पैसे डबल झाले, देवाला 100 दिले, असं करता करता एक कळलं पाहिजे, शेवटला 0 पैसे राहिले पाहिजेत. म्हणजेच काय, शेवटच्या देवळात जायच्या आधी त्याच्याकडे 50 रुपये पाहिजेत, 50ची डबल झाली 100, आणि 100 रुपये देवाला दिले तर सगळे पैसे 0. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. पण तेवढं विचार करण्यापेक्षा घ्या ना ऑप्शनने तर सुरू करा कमीत कमी. समजा मी असं समजलं, पहिला ऑप्शन आपण घेऊन चाललोय, तिच्याकडे समजा 93.75 रुपये होते, मग आपण तेवढे 93 रुपये 75 पैसे एवढं आपण घेऊन चाललो. बरं लक्षात घ्या. मग 1 नंबर म्हणजे देऊळ क्रमांक 1. ठीक आहे. किती रुपये घेऊन गेली बाई ती? 93.75 रुपये घेऊन गेली. गेल्यानंतर स्कीम काय देवाची? पैसे पहिले डबल करायचे आणि देवाला 100 रुपये द्यायचे. मग पैसे पहिले आपण डबल करू, पैसे डबल करून घ्या पहिल्यांदा. किती झाले बघा ते, 2 पंचे 10चा 0, हातचाला 1, बेसाठी 14 आणि 15, मग हातचाला 1, 2 6. ठीक आहे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये गडबड फक्त ऍडिशन मध्ये करायची नाही बरं. बेसाठी 14, हातचाला 1, पण तो 15 होता, 1 गेला वरती, 2 6 आणि 1 7, ही गडबड करू नका. आणि 2 9 18 पैसे आहेत 187 रुपये 50 पैसे सध्या. ठीक आहे. देवाला काहीतरी देणं आहे. देवाने काय केलं? स्कीम मध्ये पैसे डबल केले. देवाला किती रुपये देणं आहे? देवाला 100 रुपये देणं आहे. मायनस करून टाकलं, उत्तर आलं फक्त आता 87.50, 87 रुपये 50 पैसे. पहिलं देऊळ झालं. आता आपण दुसऱ्या देवळात जाऊया. किती रुपये घेऊन जायचे दुसऱ्या देवळात? 87 रुपये 50 पैसे. जसं दुसऱ्या देवळात ती घेऊन गेली, देवाने पहिलं स्कीम मध्ये पैसे डबल केले. स्कीम मध्ये पैसे डबल म्हणजे किती झाले? इथं 2 0 0, 2 पंचे 10चा 0, हातचाला 1, बेसाठी 14 आणि 1 15, इथं पॉईंट देऊन टाका, हातचाला 1, 2 16 ने किती आला? 17. 175 रुपये तयार झाले, डबल झाले ना पैसे. देवाला किती देणार? देवाला 100 रुपये देणं. देवाला किती रुपये देणं? देवाला 100 रुपये कंपल्सरी देणं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी. इथं पण काय दिलं होतं? देवाला आपण 100 रुपये दिले म्हणजे पैसे कमी झाले. मग आता जसे देवाला आपण 100 रुपये दिले, 75 रुपये राहतील. 175 मधून 100 गेले, 75 रुपये फक्त राहतील. आता एवढे पैसे घेऊन जायचे तिसऱ्या देवळामध्ये. आता तुम्हाला इथं तिसऱ्या देवळाचा अंदाज येऊन जाईल की पुढे जायचं का नाही जायचं. ठीक आहे, लक्षात घ्या. 75 रुपये घेऊन आपण तिसऱ्या देवळामध्ये एंट्री मारली. 75चे डबल झाले, त्यातून देवाला किती रुपये द्यायचे? 100. बरं, आपण ते नंतर करू, त्यात काय एवढं काय घाई नका करू. 75चे डबल झाले 150 रुपये. 150 रुपये देवाने स्कीम मध्ये आणले आणि मग देवाला किती रुपये द्यायचे? 100 रुपये. ते करायचे मायनस. उत्तर आलं फक्त 50 रुपये. आणि आता अंदाज येऊन जाईल की हा ऑप्शन राईट आहे का रॉंग आहे. तर इथून कळते 50 रुपये राहिले, डबल होतील 100, 100 जातील. हा ऑप्शन राईट आहे.
म्हणजे हे दुसऱ्या तिसऱ्या देवळात कळून जातं की ऑप्शन चुकलाय का बरोबर आहे. मग पुढे जायची गरज नाही ऑप्शन बघायला. मग आपण आता डायरेक्ट चौथ्या देवळामध्ये जाऊ आणि स्कीम संपून टाकू. 50 रुपये घेऊन जशी ती कुठल्या चौथ्या देवळात गेली, देवाने पहिल्यांदा पैसे काय केले, डबल केले. जसे पैसे डबल झाले, 50 जुने 100 रुपये झाले. त्यातून देवाला स्कीममध्ये 100 रुपये देणं आहे, 100 रुपये देवाला दिले आणि पैसे राहिले 0. आणि त्यांनी तेच म्हटलं ना, तिच्याकडे काहीही पैसे उरले नाही. कधी? चौथ्या देवळातून बाहेर पडलं शेवटी. मग अशा प्रकारे आपला पर्याय नंबर 1 जो आहे, तो पर्याय नंबर 1 हा 100% याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय नंबर 1च चेक केला तरी उत्तर येते. जर चुकलं असतं तर दुसरा किंवा तिसरा चेक करावा लागला असता. दॅट्स इट. आणि मग 3 चेक केले आणि 3 चुकले तर चौथ्याला गोळा मारायचा होता. एवढंच करायचं होतं, अजून काही करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. सो नेक्स्ट आता पुढे बघू आपण काय ते. आता गट क पूर्वपरीक्षा 2019चा प्रश्न एकदा व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. काय म्हटलं त्या प्रश्नामध्ये बघा. खूप साधा सरळ प्रश्न, बेसिक आहे. एका संख्येतून म्हणजे एक्स मधून 5 वजा केले. एका संख्येतून 5 वजा करून त्याला 7 ने भागले. एका संख्येतून 5 वजा करून त्याला जर आपण 7 ने भागले तर उत्तर किती येते? तर उत्तर 2 येते. उत्तर काय येते? 2 येते. इथपर्यंत आपण मांडणी करून घेतली. आता पहिल्यांदा हे तुम्हाला लोकांना असं दिसतं की सोडवू शकतो आपण. असे 2-3 गणितं आपण ह्या सिरीजमध्ये आधी केलेले आहेत. हा 7 तिकडे गुणायला जाईल. इथं राहिला फक्त x वजा 5 इज इक्वल टू 7 दुने किती आला? इथं 14. हा जो वजा 5 आहे तो आता तिकडे गेला की काय होईल? तो प्लस होईल. मग आपण असं करणार x इक्वल्स टू 14 अधिक 5. आपला आन्सर असेल 14 आणि 5 काय? तर 19. सो हे 19 आल्याच्या नंतर आता तुम्हा लोकांना पुढे प्रश्न काय विचारलं ते एकदा बघा. त्याने विचारलंय तर त्या संख्येतून 4 वजा करून त्याला 3 ने भागले तर उत्तर किती येईल? काय करायचंय? त्या संख्येतून 4 वजा करायचेत. म्हणजे कशातून? 19 मधून. मग आपला प्रश्न बघा, त्या संख्येतून 4 वजा करायचा आहे आणि 4 वजा करून त्याला 3 ने भाग द्यायचा आहे. मग आता 19 मधून पहिल्यांदा जर आपण 4 मायनस केलं तर 19 मधून 4 गेला, आपलं उत्तर आलं इथे 15. आणि 15ला 3 ने भाग दिला तर उत्तर साधं सरळ 3 1 3 आणि इथे 3 5 15. आपलं उत्तर असेल काय? तर इथं फक्त आणि फक्त 5. ॲज सिम्पल एज दॅट. खूप सिम्पल आहे, बेसिक आहे. सो 5. विषय संपला. ठीक आहे. मग आता याच्यानंतर आता थोडं जड गणित. आता थोडं जड म्हणजे जरा जास्त जड असं वाटतं, पण तेवढं जड नाही येते, सोपं आहे. गट ब पूर्वपरीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. PSI ST ASO च्या प्रिलिम्सचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे कुठला? तर एका पाल सदृश्य प्राण्याचा, म्हणजे पालीचा प्रश्न आपण म्हणतो ना, तो तसा काहीतरी प्रश्न आहे. तर आता पाल सदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिलेली आहेत. पाल तर सगळ्यांना कळले असेलच. ठीक आहे. इमॅजिन करा, वाटतं तुम्हाला आकृती काढून दाखवतो. पाल बघू आपण एखादी. सो आपण एखादी समजा इथं पाल वगैरे काढले, फक्त समजून घ्या. एकदम काय ॲक्युरेट वगैरे असं पाल वगैरे काय काढत नाही मी. चलो, या पद्धतीने तुम्हाला लोकांना जस्ट एक पाल दाखवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. कारण त्यामध्ये बसवायला लागेल आपल्याला त्याला, त्या पालीला. जागा एक तर कमी माझ्याकडं. चलो, अशा प्रकारे आपण पाल दाखवली. ते पालीचे हातपाय वगैरे त्यांचं काही घेणं देणं आपल्याला नाहीये, तरी पण दाखवतो टाइमपास. ठीक आहे. जस्ट इमॅजिन करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं बघा पुढे. आता ते पालीचे डोळे बिळे राहू द्या. आता मापने पुढील प्रमाणे आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेमी आहे. डोक्याची लांबी 7 सेमी. डोकं पहिलं साईडला करून टाका. डोक्याची लांबी किती आहे? 7 सेमी. ते जे देईल तसं लिहित जायचं. डोक्याची लांबी 7 सेमी. इथून एवढं अंतर हे 7 सेमीचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. पुढे त्याने असं म्हटलंय, त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी. डोके आणि शेपटी. तर आता शेपटीचा भाग असा आपण साईडला करून टाकू. शेपटीचा भाग आहे. ठीक आहे. हे डोकं आहे. डोकं आणि शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी लक्षात घ्या. म्हणजे यांच्या दरम्यान शरीर म्हणजे धड, त्याला आपण धड म्हणूया. ठीक आहे. लक्षात घ्या. काय असणार? धड असणार आहे त्याचं. ठीक आहे. शरीराची लांबी कॉमा टाकल्या म्हणजे ही डोके आणि शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे.